नाशिक ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गावर अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत। तसेच लग्नसराईमध्ये या ठिकाणी वाहतुकीची कोंडी नेहमीच ठरलेली आहे। यावर नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांनी मार्ग काढलाय। छत्रपती संभाजीनगर रोडवर नांदूर नाका येथून एक उड्डाण पूल असावा अशी मागणी त्यांची होती आणि त्या मागणीनुसार आता या ठिकाणी होणाऱ्या उड्डाण पुलाचा मुहूर्त लागलाय। त्याचबरोबर नांदूर नाका ते आडगाव नाका इथपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा देखील श्रीगणेशा करण्यात आलाय। नांदूर नाका येथे उड्डाण पूल बांधणे तसेच रस्ता काँक्रिटीकरण करणे या कामाचा शुभारंभ मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी माजी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, माजी नगरसेवक सुरेश खेताडे, शीतल माळवदे, पूनम सोनवणे, संपत माळवदे, सोमनाथ हेमरे, सुरेश निमसे, रवी निमसे, रामसंदान, शिवाजी माळवदे, गणेश माळवदे, सचिन दिंडे, जगदीश माळवदे, काशीनाथ निमसे, देवीदास निमसे, दशरथ दिंडे, समाधान माळवदे, दिलीप निमसे, संतोष माळवदे, निलेश निमसे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते। या प्रसंगी सुनील ढिकले आणि उद्धव निमसे यांनी अधिकची माहिती दिली। छत्रपती संभाजीनगर रस्ता हा वेगाने विकसित होणारा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावर भरपूर वर्दळ असते आणि या वर्दळीला खऱ्या अर्थाने जर कंट्रोल करायचं असेल, ती सगळी सुरळीत करायची असेल आणि अपघात जर थांबवायचे असतील तर इथे उड्डाण पुलाची गरज होती आणि ती फार दिवसाची मागणी होती। आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या निधीतून 50 कोटी रुपये खर्चून इथे नांदूर नाक्यावर एक चांगला उड्डाण पूल होतोय। त्या उड्डाण पुलामुळे या भागातील वर्दळीला एक चांगलं स्वरूप मिळेल, अपघात कमी होतील आणि या भागाचा खूप विकास होईल अशी आशा या निमित्ताने व्यक्त करतो। मी सर्व संभाजीनगर रोडच्या राहणाऱ्या सर्व रहिवाशांच्या वतीने आमदार राहुल भाऊ ढिकलेंचं मनापासून आभार करतो, अभिनंदन करतो की त्यांनी इथल्या खूप दिवसाची मागणी होती, इथं उड्डाण पूल होणं गरजेचं होतं। अनेक अपघात झाले, नागरिकांचे याच्यामध्ये जीव गेले आणि राहुल भाऊंनी तातडीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क करून 50 कोटी रुपयाचा उड्डाण पूल आणि 25 कोटी रुपयाचा कॉन्क्रीट रोड इथं मंजूर केला आणि त्याचं उद्घाटन आज संपन्न झालं। खरं म्हणजे राहुल भाऊंचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत, कारण त्यांनी कधीच निधीबाबत आम्हाला नाही म्हटलं नाही। ज्या ज्या वेळेस आम्ही निधी मागितला त्यांनी मोकळ्या हाताने निधी या परिसरासाठी दिला आणि या परिसराचा विकास करण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। छत्रपती संभाजीनगर रोडवर वाहतुकीची होणारी गर्दी लक्षात घेऊन या उड्डाण पुलाच्या माध्यमातून नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांनी या सततच्या डोकेदुखीवर तोडगा काढला। त्यामुळे होणारे अपघात मोठ्या प्रमाणावर टळणारे या उड्डाणासाठी शासकीय स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केल्याने राहुल ढिकले यांच्या आमदार निधीतून या पुलासाठी तब्बल 50 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबाणी।